मोठी बातमी समोर येते। कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे। कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून ही तोडफोड करण्यात आली। आपण दृश्यांमध्ये बघतो कुणाल कामराचा सेट आहे आणि त्या ठिकाणी शिवसैनिक जे ते दाखल झालेत। यापूर्वी शिवसैनिकांनी किंवा शिवसेनेने एकनाथ शिंदेंची माफी मागावी आणि गाणं मागं घ्यावं अशी मागणी केली होती आणि त्यानंतर कुणाल कामराच्या सेटची जी आहे ती तोडफोड झालेली आपल्याला बघायला मिळते। शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। या कार्यक्रमाच्या सेटची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे। कुणाल कामराने एक गाणं समोर आणलं होतं ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह पद्धतीने उल्लेख केला होता आणि यानंतर शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले होते। माफी मागावी आणि गाणं मागं घ्यावे अशी सूचना केली होती आणि त्यानंतर हा सेट जो आहे तो तोडण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। कुणाल कामराच्या शोच्या सेटची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। गाणं मागं घ्यावं आणि माफी मागावी अशा प्रकारची मागणी शिवसैनिकांनी केली होती आणि यानंतर ही तोडफोड झालेली आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात सेटचं नुकसान झालेलं आहे। खुर्च्या आणि कार्यक्रमाचा जो सेट आहे त्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। कुणाल कामराने एका गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला होता आणि यानंतर शिवसेना जी आहे किंवा शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले होते। गाणं मागं घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी केली होती। आमचे प्रतिनिधी कृष्णा उभी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आपण दृश्यांमध्ये बघतो शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। नक्कीच आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती जे गाणं करण्यात आलं त्यावरती देखील एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करण्यात आलेली पाहायला मिळते। आपण पाहायला गेलं तर मोर्जी काका पटेल आणि हे सर्वच जे आहे त्यांचे शिवसैनिक जे आहे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी ज्या ठिकाणी तो शो पार पडला होता त्या ठिकाणी जे आहे तोडफोड जे आहे शिवसैनिकांकडून करण्यात येते आणि त्याचबरोबर कुणाल कामराच्या विरोधात जे आहे MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मोर्जी पटेल हे देखील पोहोचलेले आहे आणि आपण पाहू शकतो जे पोलिसांकडून थेट जबाब देखील नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जे आहे MIDC या पोलीस स्टेशन बाहेर देखील आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। निश्चित मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आपल्याला बघायला मिळतात। दृश्यांमध्ये बघायला मिळते कशा प्रकारे या सेटची तोडफोड करण्यात आलेली। कुणाल कामराचा सेट आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत होता आणि या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे। कुणाल कामरा विरोधात शिवसेना ही चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। यशोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। दरम्यान माफी मागावी आणि गाणं मागं घ्यावं अशी मागणी केली होती आणि यानंतर शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक या सेटच्या इकडे दाखल झाले आणि त्यानंतर ही तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो स्टेज असेल किंवा अगदी समोर ठेवलेल्या खुर्च्या या सगळ्याची तोडफोड झालेली आपल्याला बघायला मिळते। कुणाल कामराच्या कार्यक्रमात एक गाणं सादर केलं होतं ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला होता आणि यानंतर शिवसेनेने हे गाणं मागे घ्यावे आणि माफी मागावी अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि त्यानंतर ही तोडफोड झालेली आपल्याला बघायला मिळते। भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका। फणा काढला ना तर भारी पडेल। संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय। तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही। हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय। कुणाल कामरा, आपण भारतात फिरू शकत नाही एवढं लक्षात ठेवा। आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता। तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना, हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही। कुणाल कामरा आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्यांनी टीका केली असं कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे त्याची लायकी आम्हाला दाखवायची आहे। आज मी MIDC पोलीस स्टेशन आमचं सगळं पदाधिकारी सकाळी इकडे आलो आहेत आणि त्याच्यावर FIR झाली पाहिजे आणि त्यांनी 1-2 दिवसात शिंदे साहेबांची माफी मागावी।
तर कुणाल कामरा विरोधात शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कुणाल कामराच्या कार्यक्रमामध्ये एक गाणं सादर केलं होतं, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला होता. हा उल्लेख आक्षेपार्ह आहे असा आरोप करत शिवसेनेने कुणाल कामराकडे हे गाणं मागे घेण्याची आणि माफी मागण्याची मागणी केलेली होती. त्यानंतर कुणाल कामराच्या जो शोचा सेट आहे त्या ठिकाणी शिवसैनिक दाखल झाले आणि या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या शिवसैनिकांनी या सेटची तोडफोड केलेली आहे. शीतल म्हात्रे सध्या आपल्यासोबत आहेत. शीतलजी, आपण बघतो दृश्यांमध्ये की कुणाल कामराच्या शोची जी आहे ती सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे. एक लक्षात घ्यात आपण की ज्या पद्धतीने कुणाल कामरा हे बोललेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या विरोधात जे बोलतोय, खरोखर मला असं वाटतंय की या माणसाने माफी ही मागितलीच पाहिजे. आणि आमचे आमदार मुर्जी पटेल यांनी त्यांच्यावर FIR केलेली आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक आमदार शिवसेनेचा हे नक्की त्यांच्या विरोधात आम्ही FIR करणार आणि जर त्यांनी एका दिवसात माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने त्यांना हिसका दाखवला जाईल. शीतलजी, खरं तर मनोरंजनाच्या उद्देशाने हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं गाणं सादर करण्यात आलेलं आहे. ते मनोरंजन जरूर करावं, परंतु मनोरंजन करताना काही नॉर्म्स आपण पाळले पाहिजेत. तुम्ही तुमचे पैसे कमवण्यासाठी कुणाची तरी अशा पद्धतीने तुम्ही हास्यास्पद त्यांचं किंवा त्यांना त्यांची तुम्ही बेइज्जती करताय, हे कितपत योग्य आहे? हे कितपत योग्य? तुम्ही जरूर हे बघा, मनोरंजनाच्या ठिकाणी असतं आणि बाकीच्या तुम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अशासारखे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही अशा पद्धतीने गाणी करून तुम्ही हसतायत आणि कुठली भाषा वापरतायत, शिवीगाळ करतायत. ते तुम्ही ऐकलंय का त्यांचं? तुम्ही ऐका नसेल तर अक्षरशः शिवीगाळ करून ते बोलतायत. मला वाटतं कुठली पद्धत आहे ही? महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्रामध्ये या गोष्टी शिवसेना खपवून घेतली जाणार नाही. आणि त्यांना जे कोणी कमाल आणि बाकीच्या गोष्टी बोलतायत ना, त्यांना हिंमत असेल ना तर त्यांनी समोर येऊन बोलावं. निश्चित. आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अतुलजी, आपण बघतोय सेटची जी आहे ती मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे. कुणाल कामराचा हा सेट होता. असं आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीची गोष्टी आता करतो त्या ताई, नितेश राणे जे करून राहिलेले आहे ती मराठा संस्कृती आहे का? मराठा संस्कृतीची कोणी वाट लावली पहिले? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती आणि सांस्कृतिक संस्कृती याची सगळ्यांची वाट कोणी लावली? कोण कोणाशी कसं बोलतं, बोलण्याची पद्धत काय आहे, ते तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. आपण जसं वागतो तसं साहित्यामध्ये, कलेमध्ये, कवितांमध्ये, गाण्यांमध्ये येतं ते. त्याचं वय तुम्हाला तेवढं झोंबलं याचा अर्थ तुम्ही तसं केलं आहे का, असा त्याचा अर्थ होईल. शीतलजी, फ्रीडम ऑफ स्पीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फ्रीडम ऑफ स्पीच जरूर असावं, परंतु फ्रीडम ऑफ स्पीच करताना दुसऱ्या कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही हे बघणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना विचार करून बोललं जावं. स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या पैसे कमवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जर उपमुख्यमंत्री साहेबांना या पद्धतीने बोलत असेल तर शिवसैनिक हे ऐकून घेणार नाही. जरूर फ्रीडम ऑफ स्पीच असावं, परंतु स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरक असतो. निश्चित. मला वाटतं की हेच स्वातंत्र्य जे आहे आणि स्वैराचार याच्यातलं अंतर नरेंद्र मोदींना समजतं का? तुमचे नेते आहेत ना ते, राहुल गांधींबद्दल आणि त्या पूर्ण गांधी परिवाराबद्दल ज्या पद्धतीचं नरेटिव्ह, ज्या पद्धतीचं घाणेरडं आणि खालच्या स्तरावर जाऊन बीजेपी प्रचार करते त्याच्यावर शीतलताईंनी बोललं पाहिजे, नक्की बोललं पाहिजे. कोणत्या स्तरावर बोलतात? आमचे नेते नाही आहे ते, मग तर आम्ही तर पूर्ण देश फोडून काढला पाहिजे. स्तरावर जाऊन त्यांच्याबद्दल बोलतात. एकदा सांगते, राजकारण आणि यांचं जे चाललेलं आहे हे पैसे कमवण्यासाठी यांनी केलेली गोष्ट आहे. स्वतःला कुठेतरी महत्व मिळावं यासाठी केलेली गोष्ट आहे. स्वतःचं पोट भरण्यासाठी ते शिंदे साहेबांवर अशा पद्धतीने बोलणं आहे. मला वाटतं यामधला फरक लोंढेला समजत असेल. यांनी जे केलेलं आहे, कामरा या व्यक्तीने केलंय, हा कमर्शियल माणूस आहे. यांनी स्वतःच्या पोट भरण्यासाठी शिंदे साहेबांच्या नावाचा त्यांनी अशा पद्धतीने उपयोग केलेला आहे. याला आमचं समर्थन नाही, आम्ही याचा निषेध करतो. आणि अशा पद्धतीने आमच्या नेत्यांवर जर कोणी ऐरा गैरा नथू खैराव येऊन बोलत असेल स्वतःचं पोट भरण्यासाठी, तर आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केलेलीच आहे. आणि मला असं वाटतं आता जे झालेलं ते शिवसैनिकांचा संताप आहे, कारण त्याची भाषा ऐका. त्यांनी बोलताना अनेक वेळेला शिव्या देऊन बोललेलं आहे. याचं समर्थन करताय का तुम्ही?
यांनी या कांबळा या व्यक्तीने केलंय स्वतःचं पोट भरण्यासाठी केलेली गोष्ट आहे. याचं समर्थन करताय का? तिकीट लावून त्यांनी हे लोकांसमोर या गोष्टी केलेल्या आहेत. लोकांना हसणं येण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. याचं समर्थन करताय का तुम्ही? तुम्ही काय कांबळ्याची तुलना नरेंद्र मोदींबरोबर करताय का? काय बोलताय तुम्ही? ही व्यक्ती कोण आहे? हे कशासाठी करतोय? पैसे घेऊन त्यांनी हा शो लावलेला आहे. म्हणजे शिंदे साहेब यांच्याबद्दल बोलणं म्हणजे हे स्वतःचं पोट भरण्यासाठी केलेली गोष्ट आहे. याचं समर्थन आहे का? शिवसेना हे खपवून घेणार नाही. शिवसैनिक हे सहन करणार नाही. याच कांबळांनी याच्या आधी शिवाजी महाराजांसंदर्भात सुद्धा बोलले होते. तेव्हा काय केलं? तेव्हा शिंदे साहेब आम्ही वेगळे नव्हतो. तेव्हा सुद्धा काही केलं नव्हतं. प्रत्येक वेळेला जर अशा पद्धतीने स्वतःचे पोट भरण्यासाठी एक कुठेतरी सनसनी निर्माण करण्यासाठी जर अशा व्यक्ती जर सतत आमचे जे काही सन्माननीय लोक आहेत त्यांच्याबद्दल जर असं बोलत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. ज्यांना करायचंय त्यांनी जरूर करावं, परंतु शिवसेना हे सहन करणार नाही. अतुलजी बोला, तुम्हाला याचं उत्तर द्यायचं. मी काही नरेंद्र मोदींना ऐरागैरा नत्तुखैरा म्हणणार नाही. देशाचे प्रधानमंत्री आहे ते, पण त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थापोटी या सगळ्या गोष्टी नक्कीच केलेल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुरोटकरनी काय काय बोललेलं आहे, राहुल सोलापूरकर पण तर खालच्या स्तरावर जाऊन बोललेला आहे. त्यांच्या घरावर कोणी दगड मारलेला मी पाहिला नाही किंवा ऐकलं नाही. असेल तर सांगावं शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, शिंदे साहेबांच्या. ते त्यांना चालतं का? त्यांच्या घरावर बुलडोझर चालवायची गोष्ट करत नाही नितेश राणे असेल, कुरोटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल. मुख्यमंत्री करत नाहीत. बाकी सगळ्यांच्या घरावर त्यांना सगळं बुलडोझर चालवायला सुचतं. त्यांना कायदा दाखवला सहन केला जाणार नाही वगैरे वगैरे. कुरोटकरच्या बाबतीमध्ये आम्ही ऐकलं नाही असं. त्याच्या घरावर दगड काय आहे कोणी बोललं सुद्धा नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं सिलेक्टिव्ह होऊन चालत नाही. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची संस्कृती सगळ्यांनी जपली पाहिजे. अतिशय सभ्य पद्धतीने राजकारण सुरू होतं. 14 नंतर हा सगळा घाणेरडापणा आणि हे सगळं खालच्या स्तरावरचं राजकारण जे आहे ते केलं. आता जसं पेरलं तसं उगवून राहिलेलं आहे. शीतलजी, सिलेक्टिव्ह राहून चालत नाही असं अतुल लोंढे म्हणतात. थोडक्यात म्हणजे त्यांना शिंदे साहेबांवर शिंदे साहेब शिवसेना पक्षाचे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तर द्या तुम्ही मला. उपमुख्यमंत्री आहेत हे तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांच्या लोकांच्या मनावर राज्य करणारे. शिवाजी महाराजांना सुद्धा कामरा वाटेल ते बोलत होतात, तेव्हा तुम्ही काय बोलला? लोंढे साहेब आम्ही सगळ्यांनाच बोलतो. कोरटकरांवर काही बोलले का? एकनाथराव शिंदे बोलले का? काही कोणीच बोललं नाही. आम्ही शिवसैनिक आमच्या मुख्य नेत्यांबद्दल जर काही बोलत असेल तर आम्ही सहन करणार नाही. शिवाजी महाराजांबद्दल भूमिका आहे. आम्ही त्यांच्यावर FIR सुद्धा केलेली आहे आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर FIR करणार. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पण FIR करा जरूर, परंतु आम्ही आमच्या वाक्य ऐकून घेणार नाही. ही शिवसेनेची भूमिका आहे आणि ही आम्ही ठामपणे सांगितलेली आहे आणि आमचे प्रत्येक भूमिका तुमची भूमिका तुमची चांगली आहे. जरूर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमची भूमिका नाही हे पण सिद्ध झालं. नाही अजिबात नाही. आम्ही त्यांच्याबद्दलही बोलणार, परंतु आज आमचे मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या संदर्भात जर कोणी भरण्यासाठी अशा पद्धतीने बोलत असेल आणि वागत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. तुम्ही पैसे लावून आमच्या शिंदे साहेबांबद्दल हास्यास्पद बोलण्यासाठी लोकांनी हसावं म्हणून तुम्ही बोलताय? ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? पैसे लावून तुम्ही हा शो केलेला आहे आणि पैसे लावून लोकांना हसण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी, आपला शो चालण्यासाठी जर अशा पद्धतीने मनोरंजनासाठी कोणी उपयोग करत असेल आम्ही ते सहन करणार नाही. ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाईची सुद्धा मागणी करणार. ही आमची भूमिका आहे. राजकारण करायचं म्हणून करू नका. असं वाटतं की कायदेशीर कारवाई जी आहे मुख्यमंत्र्यांच्या शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना राजकारणासाठी नाही. ही आमची भूमिका आहे. देशामध्ये होत पद्धतीने आपले जे पूजनीय आणि आपण ज्यांना आदर्श मानतो अशा व्यक्ती असतील त्यांच्याबद्दल कोणी स्वतःचं पोट भरण्यासाठी अशा पद्धतीने त्यांचा उपयोग करत असेल, त्यांच्याबद्दल हास्यास्पद बोलत असेल, मग ते कोणी असो आम्ही ते खपवून घेतलं जाणार नाही आणि ते कोणी घेऊही नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने. अशी आमची भूमिका आहे. अतुलजी, मनोरंजनासाठी जर असा वापर होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही अशी भूमिका शीतल म्हात्रे घेत आहेत. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, जे तुम्ही पेरलं ना तेच उगवत आहे. ज्या पद्धतीचं राजकारण आणलेलं आहे, ज्या थराला राजकारण नेलेलं आहे
बघा, हे राजकारणासाठी राजकारण म्हणून लोंढे साहेब बोलू नका. हे हे चूक नाही आहे, त्याला चूक बोलायची पण हिंमत दाखवा. माझा आता एकही जे गोष्ट चूक माझा आहे, त्याला एकही चूक शब्द जर बोलायची हिंमत चुकीचा दाखवा. असेल उगीचच तुम्ही आपण सांगा. हिंमत आहे राजकारणासाठी म्हणून राजकारण तर करू बोलतो नये ना मी. अशी तुम्ही माझी सांगा तुम्हाला ना ही मग. विनंती आहे मग राहुल की गांधींच्या आमच्या बाबतीमध्ये पक्षाची बोललेलं भूमिका सगळं चुकीचं आहे. ही भूमिका नरेंद्र चुकीची आहे मोदींना की तुम्ही बरोबर माफी मागायला लावा आहे ना. हे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी ठरवू नये असं आम्हाला मला वाटतं. मला शीतलताई तुम्ही हे सांगा की राहुल गांधींबद्दल नरेंद्र मोदींपासून खालपर्यंत लोकांपर्यंत बोलतात त्यांना माफी मागायला लावा ना तुम्ही. ते सांगा ना ती खालची संस्कृती आहे म्हणून. सिलेक्टिव्ह कसं राहू करू शकता शकता तुम्ही? की तुम्ही पण काँग्रेसचे आम्ही करतोच. हे आहात. आम्ही करतोच, तुम्ही पण आम्ही करा. तोडफोड करणं आम्ही आमची आमच्या संस्कृती पक्षाची नाहीये. भूमिका सांगितलेली आहे. तोडफोड करणं आमची आमच्या संस्कृती पक्षाची नाहीये. भूमिका आहे. संविधानिक पदावर बसून आम्ही ते धंदे ज्यांना आम्ही कधीच नाही पूजनीय केले. म्हणतो हे- आम्ही हो, ज्यांचा ठीक आहे ना. आदर मग तुम्ही करतो, कायद्याचा अशा मर्यादा घ्या ना. कुठल्याही व्यक्तीसाठी कायदा तुमच्या तुम्ही हातात, सरकार तुमचं, करमणुकीसाठी पोलीस तुमच्याकडे त्यांचा तोडफोड वापर तुम्ही करायचा करणार. नाही. त्यांच्याबद्दल अद्वा तद्वा बोललेला आम्ही ऐकून घेतलं जाणार नाही. हा काही महाराष्ट्र कायद्याचं आहे. राज्य आहे का नाही या महाराष्ट्रात महाराष्ट्रात ज्यांना मला फक्त पूजनीय प्रश्न समजलं विचारायचा आहे. जातं, त्यांच्याबद्दल आम्ही ऐकणार नाही, ऐकून घेतलं जाणार नाही. ही ताई, शिवसेनेची मला भूमिका आहे मला एक आणि आम्ही सांगा ही ठामपणे मानतो. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं तुम्हाला राज्य ज्यांना आहे की काय नाही? राजकारण करायचं असेल ह्याच्यात राजकारण त्यांनी जरूर करावं. धन्यवाद. माझा सिंपल प्रश्न आहे, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही? कायदा तुमचा, पोलीस तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडे, तोडफोडी तुम्हीच करणार. का तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवत नाही? का तुम्ही कायद्यावर विश्वास ठेवत नाही? तक्रार करा, FIR करा. तुम्हाला कुठे काय वाटलं तर कायद्याप्रमाणे पोलीस कारवाई करतील ना. असे तोडफोड करत सुटे तर सगळेच तोडफोड करून मराठा सत्यानाश करतील. निश्चित अतुलजी तुमची भूमिका पण लक्षात आली आणि शीतल म्हात्रेजी तुमची सुद्धा भूमिका लक्षात आली. धन्यवाद, तुम्ही दोघांनी सविस्तर भूमिका मांडलीत. तर आपण बघतोय शिवसेनेने या सेटची जी ती तोडफोड केलेली आहे आणि त्यानंतर जे गाणं आलं ॲक्च्युली त्या गाण्याबद्दल संतप्त भूमिका जी आहे ती शिवसेनेने घेतलेली आहे. कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. कुणाल कामराने कार्यक्रमामध्ये गाणं सादर केलं होतं ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह उल्लेख केलेला होता आणि त्यानंतर शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी केली होती आणि यानंतर या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो शिवसैनिक मोठ्या संख्येने या सेटवरती दाखल झाले आणि त्यानंतर ही तोडफोड करण्यात आलेली आहे. अगदी स्टेजपासून ते खुर्च्यांपर्यंत या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेंवरील आक्षेपार्ह उल्लेखानंतर शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी केली होती आणि यानंतर या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे.